हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील अनेक दिवसापासून सतत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। रात्री 2 तासामध्ये 4 भूकंपाचे धक्के जाणवले तर त्या चारपैकी सर्वाधिक भूकंपाची तीव्रता ही 4.6 रिश्टर स्केल इतकी भूमापक केंद्रामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। आणि यामुळं हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले नागरिक पुरते भयभीत झालेले आहेत। या भूकंपाचा सर्वाधिक हादरे कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ या तालुक्यातील गावांना बसलेले आहेत। मी कंजारा गावामध्ये आहे। या ठिकाणी रात्रभर या नागरिकांनी पूर्णपणे रात्र जागून काढलेली आहे। रात्री भूकंपाची काय परिस्थिती होती, अनुभव कसा होता, भूकंपाचा थरार कसा होता, हे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। मला सांगा दादा, रात्री भूकंप जेव्हा झाला तेव्हा तुम्ही कुठं होतात आणि काय रात्री परिस्थिती होती? रात्री आम्ही झोपत होतो त्यावेळेस अचानक भूकंपाचे धक्के जाणवले। त्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर सतत दुसरा बी धक्का थोड्या वेळानं जाणवला आणि सगळेजण भयभीत झाली आणि सगळे आरडाओरडा झाला आणि आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर एका जागी ठिकाणी उभे राहिलो। रात्रभर जागरून काढले। लेकरं सगळे बाळ भयभीत झाले होते, रडत होते सगळेजण। अच्छा. प्रशासनाला विनंती आहे की याच्याकडे लक्ष द्यावे, कारण दुर्लक्ष होत चाललंय। सतत भूकंपाचे धक्के जाणवतच आहेत तरी प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाहीये। त्याच्यामुळे या प्रशासन लवकर उपाययोजना करा पाहिजेत। आपत्तीजनक काही उपाययोजना करा पाहिजे थोडे। काय रात्री काय परिस्थिती होती? रात्री ठीक एक वाजून 37 मिनिटाला भूकंप झालेला आहे। आम्ही झोपेमध्ये होतो आणि नंतर बाहेर येऊन बसलो। आम्ही रात्रभर बाहेरच होतो भूकंपाच्या भीतीमुळं। पूर्ण गाव जागे होतं। नंतर पुन्हा मध्ये गेलो, पुन्हा थोडं नंतर पुन्हा झालं 8-52 तासामध्ये नंतर त्रास राहिला। त्याच्यामुळं आम्ही थोडं आमच्या गावामध्ये भीतीचं वातावरण हे आलेलं आहे। जेव्हा भूकंप झाला तेव्हा काय लोकांची धावापळ झाली होती? लहान मुलं कुठं होते? रात्री काय परिस्थिती होती? ते रात्री 1:30च्या सुमारास ज्यावेळेस भूकंपाचा हादरा बसला, त्या प्रथम आल्यानंतर दुसरा आला। पूर्ण घरातले भांडे हे पडले की लेकरं भयभीत होऊन उठून गेले आणि सगळे बाहेर आले, आरडाओरड झाली। तरी हे हमेशा हे भूकंपाचे धक्के बसत आहेत। तरी प्रशासनाला विनंती आहे की बा याच्यावर कम्प्लीट म्हणजे उपाययोजना करण्यात यावी। 4 भूकंपाची नोंद झालेली आहे। 4.6 रिश्टर स्केलचा सर्वात मोठा म्हणजे जो भूकंप आहे 4 पैकी, तर तो त्याची भूमापक केंद्रामध्ये नोंद झालेली आहे। जेव्हा भूकंप झाला तेव्हा अनेकांच्या घराला तडे गेलेत, काही पडझड झाली असं कळतंय। काय गावातली परिस्थिती? तर बऱ्याच घराला तडे गेलेले आहेत, भिंती पडलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कोण स्वयंपाकघरात भांडे हे बरंच नुकसान झालेलं आहे। लहान सहान तडे भरपूर गेलेले आहेत। दादा, सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। रात्री सुद्धा नागरिक जरा घाबरून गेले होते, सगळं सांगता येतं। रात्री कशी जागून काढली, काय रात्री मनामध्ये होतं? रात्रभर ते जवळपास बाहेर पटांगणामध्ये जाऊन बसले लोक, लेडीज, बारकी लेकरं हे सर्व जाऊन पटांगणामध्ये बसले। 2 वाजल्यापासून रात्रभर चेतीच होते मोकळ्या मैदानात? मोकळ्या मैदानी। जेव्हा भूकंप झाला तेव्हा तुम्ही कुठे होते? घरामध्ये होते? घरामध्येच होतो आम्ही। समजे जण झोपलेलेच होते। एकदम जाणवल्यामुळे बाहेर म्हणजे पळापळी झाली समजा। अच्छा, ही गावातली परिस्थिती आहे। दादा, जेव्हा भूकंप झाला तेव्हा गावातल्या नागरिकांची कशी धावाधाव झाली होती आणि रात्रभर मैदानात थांबले तुम्ही म्हणून सांगताय। मैदानामध्ये जेव्हा होता तेव्हा किती भूकंप जाणवला? त्याच्यानंतर 3 जाणवली ना। पहिल्या भूकंपाला सगळे लोक बाहेर निघाले। बाहेर निघाल्याच्या नंतर काही वेळानंतर काही माणसं थोडेसे घरात गेले। दुसरा धक्का झाला, दुसरा धक्का झाल्याच्या नंतर तिसरा झाला, झाल्याच्यानंतर चौथा झाला। काही अंतरानं झाले, पण आता जवळजवळ 1,500 गावाची लोकसंख्या आहे। टोटल एकही माणूस गावात नसताना संपूर्ण 1,500 लोकसंख्या आमची संपूर्ण रस्त्यावर होती। एवढं वातावरण भयभीत झालं की कोणाचं काय झालं असं काही सकाळपर्यंत वाटत काय कल्पनाच येईन गेली। आणि आणखी वाटत केवढाच होतं की आणखी काही अशी माणसं म्हणली की बाबा 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत जसा खिल्लारीला झाला तसा काय वाटतं का आणखी आपल्या कंजाऱ्यामध्ये येतं आणखी होतंय का काय, अशी माणसाच्या मनात भीती निर्माण झाली। एकही माणूस दिवस निघाल्याच्या अगोदर एकही माणूस गेलं नाही, घरात गेलं नाही। संपूर्ण रस्त्यालाच माणसं होती आणि झाल्याच्या नंतर मग सकाळी वातावरण शांत होत गेलं। पण एकही माणसाची अशी भयभीत झाली की माणसाला वाटत बा आपलं काय होते आणि काय नाही याची अशी भीती निर्माण झाली प्रत्येक माणसाला। संपूर्ण कंजाऱ्यामध्ये 1,500 लोकसंख्या आहे, एकही माणूस घरात नसताना संपूर्ण माणसं रस्त्यावर होते, अशी भयभीत झाली। आणि गावात बऱ्याचशा घराला तडा गेला, कोणाचे भांडे पडले, कोणाचे काही झाले, लेकरं बाळकांनी पलंगावून असे घाबरून खालं पडले, काही बाया माणसं पडले, काही गडी माणसं पडले, असे पलंगावून उठता म्हणा धावत गेला
पडले खालं बाहेर पळताना. आणि जवळजवळ 80-90% घरं आमच्या कंजाऱ्यामध्ये छताची असल्यामुळं भयभीत वातावरण आणखी जास्त निर्माण झालं, किंवा पडल्याच्या नंतर आपलं काहीच खरं नाही. तर हे स्थानिक आहेत. जेव्हा पहिला भूकंपाचा धक्का जाणवला तेव्हा अनेकांनी जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर पळ काढला आणि खुल्या मैदानामध्ये रात्रभर गावकऱ्यांनी रात्र जागून काढलेली आहे. जान सलामत तो लाखो पावे या पद्धतीनं घरांची काळजी न करता नागरिकांनी स्वतःची चिमुकले घेऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर गावाच्या बाजूला असलेले जे मैदान आहे त्या मैदानामध्ये रात्र जागून काढलेली आहे. माधव दिपके, एबीपी माझा, कंजारा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.